वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गोपालकृष्ण भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। भगवान श्री गोपाल कृष्ण भगवान श्रीराम यांना वंदन करते। जगद्गुरु श्रीमद आदि शंकराचार्यांना वंदन करते। संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, संतश्रेष्ठ एकनाथ महाराज, माऊली ज्ञानेश्वर महाराज या सर्वांना आपण प्रणाम करू। आपले सद्गुरु परमपूज्य डॉक्टर काका, आपले आचार्य परमपूज्य मंदाताई, इथे उपस्थित असलेले आदरणीय आचार्य चौगुले काका आणि आपण सर्व श्रोतृ वर्ग या सर्वांना सादर सविनय प्रणाम करते। आणि तुकाराम विजय निमित्त होणाऱ्या या सप्ताहामध्ये आपल्या पुढच्या अभ्यासाला चिंतनाला आपण सुरुवात करूया। अभ्यासासाठी अभंग घेतलेला आहे, तुकोबारायांचा गाथेतला अभंग। तुकोबाराय म्हणतात, देव तिही बळे धरीला सायासे करुनिया नाश उपाधीचा पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन स्वये जनार्दन तेची झाले तुका म्हणे यासी न चले तातडी अनुभवे गोडी येईल कळू। सुंदर अभंग आहे, विचार करण्यासारखा आहे, आपण समजावून घेऊया। तुकोबाराय म्हणतात की देव तिही बळे धरीला सायासे, देव धरला म्हणजे देवाला प्राप्त केलं। कशा पद्धतीने प्राप्त केलं तर बळे, बळे म्हणजे बळजबरीने प्राप्त केलं असा याचा अर्थ नाही, तर अधिकार वाढवला, अधिकाराचं बळ, अधिकाराची शक्ती वाढवली भक्तांनी आपल्या, आणि आपला अधिकार वाढवून त्या बळाने, त्या शक्तीने या भक्तांनी, या साधकांनी भगवंताची प्राप्ती केली। अधिकार कसा वाढवला तर सायासे, देव तिही बळे धरीला सायासे, प्रयत्नपूर्वक आपला अधिकार वाढवला, अधिकाराची शक्ती सामर्थ्य वाढवलं आणि भगवंताची प्राप्ती करून घेतली। प्रयत्न कशा प्रकारचे केले तर करुनिया नाश उपाधीचा, ज्या साधकांनी आपल्या उपाधीचा, सगळ्या प्रकारच्या उपाधींचा नाश केला, तो उपाधीचा नाश करण्यासाठी प्रयत्न केले। पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, पूर्व पक्षी म्हणजे आपला परमार्थ सुरुवात केल्यावर त्या परमार्थाच्या पूर्व पक्षी म्हणजे परमार्थाच्या पूर्वार्धात, म्हणजे आपल्या साधना काळामध्ये ज्यांनी धिक्कारिले, काय काय धिक्कार केला, धातू, कोणते कोणते धातू आहे जे आपल्याला प्रिय असतात, सोनं चांदी नाणं, सगळ्या प्रकारची संपत्ती याचा ज्यांनी धिक्कार केला। आणि जन, जन म्हणजे माझे आवडते लोक, माझे प्रिय लोक, ज्यांना मी माझं म्हणते, असं आपल्याकडची सगळी संपत्ती, आपले सगळे स्वजन यांचा ज्यांनी धिक्कार केला। पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन म्हणजे आपल्या परमार्थाच्या पूर्वार्धामध्ये, साधकामध्ये ज्यांनी आपल्या संपत्तीचा, आपल्या स्वजनांचा धिक्कार केला। स्वये जनार्दन तेची झाले, ते स्वतःच जनार्दन रूप झाले, ते स्वतःच भगवत स्वरूप झाले। तुका म्हणे यासी न चले तातडी, तातडी म्हणजे घाई गडबड गोंधळ करून देवाची प्राप्ती होत नाही। अनुभवे गोडी येईल कळू, भगवत स्वरूपाच्या आपण जो जो जवळ जातो आणि त्या स्वरूपाचा आपल्याला जसजसा अनुभव येतो, तो तो त्या देवाच्या रूपाची
भगवत रूपाची, भगवंताची गोडी आपल्याला कळू लागते आणि असा हा गोड मधुर भगवंत देव आपल्याला प्राप्त व्हावा म्हणून कशा प्रकारे साधना करावी याचं एक सुंदर वर्णन इथे आपल्याला तुकोबारायांनी करून ठेवलेलं आहे. तुकोबारायांची भाषा थोडीशी परखड आहे, कठीण आहे, आपल्याला कठोर वाटते ऐकताना. बऱ्याचदा असं होतं की फार सौम्य मृदू शब्द ऐकून आपल्याला कळत नाही. मधून मधून आईने कितीही गोड बोललं तरी वडिलांचा एक फटका लागतो आपल्याला. तसे आपल्याला थोडेसे फटके मारण्याचं काम याच्यामध्ये तुकोबाराय करतात. सगळ्यात पहिल्यांदा म्हणतात की देव तिही बळे धरीला सायासे. आपल्यापैकी सगळ्या साधकांनी, सगळ्या भक्तांनी देवाला धरणं आवश्यक आहे. आणि देवाला धरायचं म्हणजे प्रत्यक्ष शरीराने जाऊन धरणं इथे अपेक्षित नाही, तर देवाची प्राप्ती करून घेणं आवश्यक आहे. का एवढी खटपट करायची आपण? आपल्या सगळ्यांचं जीवन, आपल्या सगळ्यांचा प्रपंच बरा चालू आहे, काही वाईट नाही. सगळं नवरा बायको, 2 पोरं, नातवंड, शेतीवाडी, दुकान, जमीन जुमला सगळं बरं चालू आहे. मग हे सोडून देवाची प्राप्ती कशाला करायची? त्याचं शेवटच्या चरणामध्ये आपल्याला तुकोबाराय उत्तर सांगतात की अनुभवी गोडी येईल कळो. खरी गोडी आपल्या प्रपंचामध्ये जर कुठे असेल तर ती भगवंताच्या ठिकाणी आहे. आपला भगवंत अतिशय गोड आहे, मधुर आहे. मग तुम्ही त्याला विठ्ठल म्हणा, राम म्हणा, कृष्ण म्हणा. प्रत्येक राम, आपला जो प्रत्येक देव आहे तो अतिशय गोड आणि मधुर आहे आणि त्या देवाची गोडी ही खरी गोडी आहे. व्यवहारामध्ये आपण जी गोडी चाकतो ती गोड असते, परंतु ती खरी असते का? ऊस गोड असतो, पण सकाळ संध्याकाळ दिवसातून 10 ऊस खायला दिले तर आवडेल का? साखर गोड असते, गूळ गोड असतो, मध गोड असतो. पण हे सगळ्यांच्या गोडी आपण कितीही प्राशन केली तर एकतर आपल्याला त्याचा वीट येतो, कंटाळा येतो, किंवा मग गरजेपेक्षा जास्त गोड खाल्लं तर डायबिटीस होतो. नुसता गोड रस नाही तर आपल्या प्रपंचामध्ये बाकीचे रस आहेत, कडू रस आहे, आंबट रस आहे, तिखट आहे. सगळे रस आपण आपल्या संसारामध्ये रोज अनुभवतो, बरोबर आहे? परंतु हे सगळे रस येणारे जाणारे आहेत. कितीही उपभोगले तरी त्याच्यामुळे आपल्या मनाला संतुष्टी येत नाही. देवाची गोडी आणि देवाचा रस फक्त असा आहे की तेवढा एकच रस चाखल्याने आपल्याला आपल्या जीवनामध्ये पूर्णता येणार आहे, पूर्णत्व येणार आहे. अनेक भगिनींची, अनेक बंधू, अनेक लोकांची एक तक्रार असते की आम्ही इतकं केलं आमच्या प्रपंचामध्ये, आमच्या घरातल्या लोकांसाठी एवढं केलं, मर मेलो. पण आता एक परिवार होता आमच्या परिचयाचा. त्या परिवारामध्ये 5-6 मुलं होती. पूर्वीच्या काळी बरीच मुलं असायची आणि त्या परिवारामधले जे वडील होते त्यांचा लवकर मृत्यू झाला. मग जो सगळ्यात मोठा भाऊ होता त्यांनी आपल्यापेक्षा 5 जी लहान भावंड होती त्यांचं पालन पोषण केलं, शिक्षण केलं, मोठं केलं, त्यांना त्यांच्या पायावर उभं केलं, त्यांची लग्न करून दिली आणि सगळा खस्ता त्या मोठ्या भावाने आपल्या 5 लहान भाऊ बहिणींसाठी खाल्ला. आता उत्तरायुष्य जवळ आलं आणि हे 5ही लहान बहीण भाऊ जे आहेत ते आपापल्या संसारामध्ये रमले आणि हा मोठा भाऊ म्हणतो की आता सगळ्यात जास्त मला माझ्या परिवाराची गरज आहे, त्यांनी यावं, त्यांनी माझी चौकशी करावी, त्यांनी मला मदत करावी. इतकी वर्ष मी त्यांच्यासाठी झिजलो आणि आता जेव्हा मला गरज आहे तेव्हा यांच्यापैकी कोणीच उपलब्ध नाही, माझ्याकडे येत नाही, मला विचारत नाही. असे प्रपंचासाठी आपण कितीही झिजलं तरी आपल्याला कोणी विचारणार नाही, विचारत नाही ही जाणीव मनुष्याला कधीतरी होते आणि मग प्रपंचातले सगळे रस कितीही भोगले तरी ते फिके वाटू लागतात. एक असा रस आहे की आपण तो रस चाखण्यासाठी जर झिजलो तर प्रत्यक्ष त्या रसाची आपल्याला गोडी कळून येईल आणि ती कधीही कमी होणार नाही. कृष्णाचं वर्णन केलंय आपल्या की अधरम मधुरम, की त्याचे ओठ पण गोड आहेत, डोळे गोड आहेत, वाणी गोड आहे, त्याचे कपडे गोड आहेत. आपल्या भगवान श्रीकृष्णाची प्रत्येक गोष्ट गोड आहे, विठ्ठलाची प्रत्येक गोष्ट सुंदर आहे. कबीरांनी रामाला रस म्हटलेलं आहे की राम रस. तर या सगळ्या भगवंताच्या मध्ये जो मुख्य रस आहे तो रसो वै सहा, त्याला ब्रह्मरस म्हणतात, त्याला आत्मरस म्हणतात आणि मनुष्य जीवनामधला हा सर्वश्रेष्ठ रस आहे. त्याची गोडी चाखण्यासाठी म्हणून भगवंताची प्राप्ती करा,
दुसऱ्या कुठल्याही आपल्या कृतीने आपल्याला जीवनामध्ये पूर्णत्व येणार नाही. आपण कितीही केलं तरी अपूर्ण वाटेल, म्हणून पूर्णत्व येण्यासाठी हा भगवंताचा रस चाखा. पण भगवंताचा रस चाखणं इतकं सोपं नाही. त्याच्यासाठी ही एवढी मोठी साधनांची आपल्याला यादी दिलेली आहे. त्याच्यात सगळ्यात पहिल्यांदा म्हणतात की बळे. या देवाला प्राप्त करण्यासाठी, देवाचा रस चाखण्यासाठी आपल्या अंगामध्ये बळ असणं आवश्यक आहे. हे शारीरिक बळ नाही, हे मानसिक बळ नाही, हे बौद्धिक बळ सुद्धा नाही, हे आपल्या अधिकाराचं बळ आहे. भक्त जेवढा अधिकारी तेवढा त्याला भगवंत लवकर प्राप्त होतो. मग आपल्याला आपला गोड भगवंत हवा असेल तर आपला अधिकार आणि आपलं बळ आपण वाढवणं आवश्यक आहे. काय अधिकार आहे भक्ताचा? एक भक्तीच्या भाषेत अधिकार आहे आणि एक थोडासा विचाराच्या ज्ञानाच्या भाषेत सुद्धा अधिकार आहे. भक्तीचा अधिकार आपण आज सकाळी बघितलं. आज छान भक्ती रसावरती विवरण झालं. आपण थोडा ज्ञानदृष्टीने भक्ताचा अधिकार कसा असायला हवा याचा विचार करूया. आपल्या शास्त्रामध्ये म्हणतात की आपल्याला जर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर आपण म्हणजे प्रत्येक साधक हा साधन चतुष्टय संपन्न असणं आवश्यक आहे. साधन चतुष्टय संपन्न झाला की त्याचा अधिकार प्राप्त होतो आणि तो बळवान होतो. 4 साधनं आहेत जी आपल्या साधकावस्थेत मुख्य मानली आहेत. विवेक, वैराग्य. सगळ्यांनी ही नावं ऐकलेली आहेत का? नवीन आहेत का परिचयाची आहेत? विवेक, वैराग्य, समाधी षटक आणि मुमुक्षुत्व अशी 4 मुख्य साधनं सांगितली आहेत. साधकावस्थेमध्ये असताना, भगवंताची भक्ती करताना आपल्या मनामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये विवेक असणं आवश्यक आहे. थोडक्यामध्ये बघू, आपण याचा विचार विस्ताराने करणार नाही. अगदी थोडक्यामध्ये बघू की भगवंताच्या भक्तीसाठी आधी विवेक पाहिजे. आणि विवेक शब्दाचा अर्थ आहे की या संपूर्ण संसारामध्ये जीवन जगताना काय टिकणार आहे आणि काय नश्वर आहे याचं पृथक्करण, याची निवड आपल्याला करता यायला हवी. या संसारामध्ये काय काय टिकणार आहे आणि काय काय जाणार आहे हे आपल्या सगळ्यांना कळतं का? आणि कळलं तरी वळतं का असा प्रश्न आहे. आपल्या सगळ्यांना कळतं, यद दृष्टम तन नष्टम. जे जे दिसतं ते ते नाश पावतं. मग आपल्याला काय काय दिसतं डोळे उघडल्यावर? सगळ्यात आधी आपल्याला काय दिसतो? आपला देह, आपलं घर, आपले कुटुंबीय, आपला परिवार. मग जे जे दिसतं ते ते विनाश पावतं. आणि जे जे विनाश पावतं ते अनित्य आहे. आणि इतक्या सगळ्या अनित्य वस्तूंच्या, व्यक्तींच्या मध्ये आपण राहतो, लोकांच्या मध्ये आपण राहतो. परंतु विवेक मुख्य आहे की या सगळ्या अनित्य व्यक्ती, वस्तू, घटना संसाराच्या मध्ये एक असं तत्व आहे की जे नित्य आहे, ज्याचा कधीही विनाश होत नाही. नित्यो अनित्यानाम आपल्याला आपलं उपनिषद समजावून सांगतो की नामरूप वस्तू जरी येणारे जाणारे असले, आकार जरी सगळे येणारे जाणारे असले, आपल्या घरातले लोक, आपली संपत्ती जरी येणारी जाणारी असली, तरी या सगळ्या येणाऱ्या जाणाऱ्या वस्तूंच्या मध्ये एक असं तत्व आहे की ज्याचा कधीही नाश होत नाही. त्या तत्वाला देव म्हणतात, त्यालाच विठ्ठल म्हणतात, त्यालाच परमात्मा सुद्धा म्हणतात. असा विवेक, असा विचार सातत्याने करत राहणं. काय होतं की आपल्या परमार्थामध्ये आपलं लक्ष नेहमी कशाचा विनाश होणार इकडे जातं, परंतु विनाश होताना जे टिकणार आहे याचा देखील विचार करणं, याला म्हणतात विवेक. आणि हा विवेक भक्ताच्या म्हणजे भगवंताच्या, भक्ताच्या म्हणजे साधकाच्या मनामध्ये अखंड जागृत हवा. हा विवेक जागृत ठेवला तर आपला अधिकार वाढतो, आपलं बळ वाढतं. वैराग्य दुसरं साधन सांगितलेलं आहे. आणि वैराग्य शब्द सगळ्यांच्या परिचयाचा आहे. वैराग्य म्हणजे अनासक्ती, चिकटून न बसणे. प्रपंच करणे, पण प्रपंचाला चिकटून न बसता प्रपंच करणे. आणि आपण सगळ्यात जास्त घट्ट जर कुठे चिकटलो असो तर आपण आपल्या प्रपंचाला, आपलं घरदार, आपली माणसं, आपले नातवंड, आपली शेतीवाडी, आपलं बँक बॅलन्स, सगळ्यांना आपण घट्ट चिकटून बसलेलो आहोत. जेवढे आपण प्रपंचाला घट्ट चिकटलो तेवढा आपला देवाला प्राप्त करण्याचा अधिकार आणि बळ कमी आहे हे लक्षात घ्या. मग बळ जर वाढवायचं असेल तर प्रपंचाचं चिकटणं कमी केलं पाहिजे. कमी कसं करायचं? तर त्याच्यामध्ये विवेक करायचा. एक
छान गोष्ट आहे, कथा आहे, आपण ऐकूया. आपल्याला बघा, आपण भाग्यवान आहोत, तुकोबारायांनी हे सगळं लिहून ठेवलंय आणि आपण हे वाचून आता आपण जीवित असताना हे सगळं समजून घेऊ शकतो. आपल्या सगळ्या संतांनी आपल्याला सांगून ठेवलंय की हा संसार अनित्य आहे, जाणारा आहे. फार पूर्वी म्हणजे अनेक हजार वर्षांपूर्वी ग्रीस नावाच्या एका देशामध्ये एक राजा होऊन गेला. आपण नाव ऐकलं असेल त्याचं. त्या राजाचं नाव होतं सिकंदर, अलेक्झांडर द ग्रेट म्हणतात, किंवा सिकंदर नावाचा एक राजा. इसवी सन पूर्व साधारण 350 वर्ष या सिकंदरचा जन्म झाला. खूप बलाढ्य, खूप शूर असा राजा होता. 20व्या वर्षीच त्याचा राज्याभिषेक झाला आणि राज्याभिषेक झाल्यावर महत्वाकांक्षी होता, पराक्रमी होता. त्याला वाटलं की आपलं राज्य वाढवावं आणि म्हणून त्यांनी अनेक दुसऱ्या परकीय राज्यांवर आक्रमण करायला सुरुवात केली. अनेक राज्य त्यांनी स्वतःच्या छत्राखाली घेतली आणि जगज्जेता सिकंदर म्हणून तो प्रसिद्ध झाला. असं 12 वर्ष, जवळपास 32व्या वर्षीपर्यंत तो अखंड आक्रमण करत होता. अमाप संपत्ती, अमाप पैसा, अमाप धन, राज्य, साम्राज्य सगळी त्यांनी मिळवली, प्राप्त केली, उपभोगली. आणि जरा लवकर वयाच्या 32व्या वर्षीच त्याच्या मरणाची वेळ जवळ आली. मृत्यूची जेव्हा वेळ जवळ आली तेव्हा त्याच्या लक्षात आलं की हे जेवढं काही आपण कमावलं आहे, साम्राज्य, जेवढी संपत्ती आपण कमावली आहे ती कशी क्षणभंगूर आहे हे त्या राजाच्या मृत्यूच्या क्षणी लक्षात आलं. त्या सिकंदरची कथा प्रसिद्ध आहे की जेव्हा त्याची मृत्यूची वेळ जवळ आली तेव्हा त्याच्या मंत्र्यांनी त्याला जाऊन विचारलं की महाराज, तुमची शेवटची इच्छा काय आहे? त्या सिकंदरने सांगितलं की माझ्या एकूण 3 इच्छा आहेत शेवटच्या. सगळ्यात पहिली इच्छा सिकंदरने सांगितली की जेव्हा माझा मृत्यू होईल तेव्हा या महालापासून स्मशानापर्यंत जाताना शवपेटी घेऊन जाण्याचं जे काम आहे, तर ज्या वैद्यांनी, ज्या डॉक्टरांनी मला इतके दिवस औषधं दिली, माझी ट्रीटमेंट केली, त्या वैद्यांनी माझी शवपेटी उचलावी आणि महालापासून स्मशानापर्यंत घेऊन जावी, ही माझी पहिली इच्छा आहे. दुसरी इच्छा आहे की आतापर्यंत जेवढी काही मी संपत्ती कमावली, सोनं, नाणं, धन, मोती, ते सगळे जवाहिर रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुतर्फा पसरून ठेवावेत आणि त्या संपत्तीच्या मधून माझ्या शवपेटीला स्मशानापर्यंत घेऊन जावं. आणि तिसरी माझी इच्छा आहे की ज्या शवपेटीतून मला नेतील त्याच्यामधून माझे हे जे दोन्ही हात आहेत ते शवपेटीच्या बाहेर काढून असे उघडे मोकळे ठेवावेत. मंत्र्यांना काही कळलं नाही की तुम्ही, महाराज, तुमची शेवटची इच्छा आहे, तुम्ही अशा विचित्र 3 इच्छा काय सांगितल्या, त्याच्या मागे काय अर्थ आहे, कशासाठी तुम्ही अशा इच्छा सांगितल्या? जगज्जेता सिकंदर, एवढा मोठा साम्राज्याचा राजा, तो आपल्या मरणाच्या वेळेस म्हणतो की आज मला आता मृत्यूच्या क्षणी हे लक्षात आलेलं आहे की जगातला कितीही मोठा तज्ञ डॉक्टर जरी आपल्या सेवेला असला तरी शेवटची वेळ आली की त्यांच्यापैकी कोणीही आपल्याला वाचवू शकत नाही. दुसरी गोष्ट मला कळली की हे एवढं जे काही मी कमावलं आहे त्यातला एक पैसा, एक नाणं सुद्धा माझ्या बरोबर आता पुढे येणार नाही. हे मला जसं शेवटच्या क्षणी कळलं ते लोकांना आधीच कळावं, म्हणून ही संपत्ती सगळे रस्त्यावरती पसरून ठेवा. आणि तिसरी जी इच्छा त्यांनी सांगितली होती की माझे हात असे उघडे शवपेटीच्या बाहेर काढून ठेवा. तो म्हणे मला याच्यातून लोकांना संदेश द्यायचा आहे की आपण रिकाम्या हाताने आलो आणि रिकाम्या हाताने खाली हात आया है तो खाली हात जाएगा. आता एवढा मोठा हा राजा पराक्रमी, पण त्याला मरणाच्या वेळेस कळलं की यातलं काही बरोबर येणार नाही. आपण आज धडधाकट आहोत, चालते फिरते आहोत, आपलं शरीर, मन, बुद्धी काम करतं, तर आपण हा विचार करायला काय हरकत आहे की आज जे काही आपण कमावलं, गोळा केलं, यापैकी एकही गोष्ट आपल्या बरोबर येणार नाही. येणार आहे तर केवळ तो भगवंत आपल्या बरोबर येणार आहे. आणि म्हणून भगवंताच्या प्राप्तीचा प्रयत्न करा. त्याच्यासाठी बळ वाढवा, म्हणजे विवेकयुक्त व्हा, वैराग्य संपन्न व्हा. पुढे शमाधी षटक म्हटलेलं आहे. शम, दम, उपरम, श्रद्धा, समाधान आणि तितिक्षा अशी एकूण 6 साधनं सांगितली आहेत. बघा, देवाला प्राप्त करणं सोपं नाही. एक भक्तीच्या मार्गाने गेलो आणि निष्ठेने रामकृष्ण हरी म्हटलं तर काम होऊन जातं. पण असं आहे की आपल्याकडून धड रामकृष्ण हरीचा जप सुद्धा होत नाही.
मग इथे दुसऱ्या पद्धतीने विचार करायला सांगतायत की साधन चतुष्टय संपन्न व्हा, म्हणजे थोडं थोडं आपला अधिकार, थोडं थोडं बळ वाढवायचा प्रयत्न करा. शम शब्दाचा अर्थ आहे मनावरती नियंत्रण ठेवणं. दम शब्दाचा अर्थ आहे इंद्रियांवर नियंत्रण ठेवणं. उपरम शब्दाचा अर्थ आहे प्रत्यक्ष संन्यास घेणं, आणि संन्यास घेणं शक्य नसेल तर घरामध्ये राहूनच संन्यस्त वृत्तीने राहणं. श्रद्धा शब्दाचा अर्थ आहे की वेद वाङ्मय, आपले तुकोबारायांचं जे काही गाथा आहेत त्याला पंचम वेद म्हणतात. वेद वाचायला, उपनिषद वाचायला वेळ नसेल तर तुकोबारायांची गाथा वाचावी, तिचं पारायण करावं. परंतु जे तुकोबारायांनी सांगितलंय, जे संतांनी सांगितले, जे वेदांनी सांगितलंय, जे सद्गुरूंनी सांगितलंय, त्याच्यावर परिपूर्ण श्रद्धा ठेवणं, परिपूर्ण विश्वास ठेवणं म्हणजे श्रद्धा. श्रद्धा म्हणजे नुसतं देवाला फूल वाहिलं, देवाचं काय पारायण केलं, आरती केली, महाप्रसाद झाला, भोजन केलं, घरी गेलो, देवाला विसरून गेलो, याला श्रद्धा म्हणत नाही. आपल्या संतांनी आणि वेदवाङ्मयांनी जे काही सांगून ठेवलं आहे देवाचं स्वरूप, ते श्रद्धेने स्वीकारणं आणि तसं वागणं, याला म्हणतात खरी श्रद्धा. सत्तत्वाचा धीमध्ये, बुद्धीमध्ये निश्चय, म्हणजे देव आहे हे निश्चयाने स्वीकारणं, याला म्हणतात श्रद्धा. शम, दम, उपरम, श्रद्धा, समाधान आणि तितिक्षा असे शब्द आहेत. समाधान म्हणजे आपल्या अंतःकरण वृत्तीचं सम्यक आधान. व्यवहारामध्ये म्हणतो आपण खूप समाधानी आहे, पण व्यवहारातलं समाधान कसं असतं? मुलं बाळ सगळे मनाप्रमाणे वागले की आपण समाधानी, आणि त्यांच्यापैकी कोणी आपला अपमान केला की आपण दुःखी, असमाधानी. ते व्यवहारातलं येणारं जाणारं समाधान इथे सांगितलं नाही. कुठल्याही परिस्थितीमध्ये संतुष्ट राहणं, मनाचा समतोल ढळू न देणं, याला म्हणतात समाधान. आणि तितिक्षा म्हणजे आपल्या वाट्याला जेवढी दुःख येतील ती सगळी दुःख, सहनम सर्व दुःखानाम अप्रतिकारपूर्वकम, म्हणजे प्रतिकार न करता त्या दुःखांना स्वीकारणं, चिंता विलाप रहितम. आपल्या वाट्याला जेव्हा दुःख येतात तेव्हा आपण ती कशी स्वीकारतो? बुणबुण करत, त्रागा करत, स्वतःला त्रास, लोकांना त्रास, किरकिर, कुरकुर, जळफळ असं करत करत आपण दुःखांना स्वीकारतो. आपल्याला जर देवाला प्राप्त करायचं असेल तर अशा प्रकारे सुखदुःखाची परिस्थिती आली तरी कुठलीही कुरकुर न करता, चिंता न करता, डोळ्यातून पाणी न काढता, उद्वेग न करता शांतपणे त्या परिस्थितीला स्वीकारणं, याला म्हणतात तितिक्षा. अशा प्रकारे शम, दम, उपरम आणि सगळ्यात शेवटी आहे मुमुक्षु, म्हणजे मोक्षाची इच्छा. असं आहे की या सगळ्या गोष्टी इथे बसून सांगायला खूप सोप्या आहेत, ऐकायला सोप्या आहेत. आपण सांगतो, ऐकतो, लिहितो, वाचतो आणि विसरून जातो. प्रत्यक्ष जेव्हा आपल्याला आपल्या व्यवहारात असं जगायची वेळ येते, साधन चतुष्टय संपन्न होऊन जेव्हा आपली जगायची वेळ येते, तेव्हा खरी परीक्षा लागते, आणि तेव्हा आपल्याला याच्यापैकी साधनं लवकर साधत नाहीत. एक मनुष्य असतो, तो मनुष्य जातो महाराजांच्याकडे. महाराज, मला देवाची प्राप्ती करायची, मला खूप घाई झाली आहे आणि मला लवकरात लवकर देवाची प्राप्ती करायची, मला काहीतरी साधन सांगा. महाराज म्हणतात, रामकृष्ण हरी म्हण, जय जय रामकृष्ण हरी, भगवंताची प्राप्ती होईल. नाही, पण ते काय, नामसाधना काही फार दिवसभर नाम घेतलं जात नाही. मी असं ऐकलं की जेवढं जास्त साधना करू तेवढा लवकर देव प्राप्त होतो. तर मी थोड्या वेळा रामकृष्ण हरी म्हणतो, पण मग उरलेल्या वेळात काय करू? उरलेल्या वेळात पण काहीतरी करायला साधना सांगा, मला खूप घाई झाली देवाच्या प्राप्तीची. मग महाराज म्हणतात की अरे, तिथे शिवगडमध्ये तुकाराम विषयीचा सप्ताह चालू आहे, तिथे जाऊन बस, पारायण कर, पारायणाने पुण्य मिळतं, त्याच्याने पण भगवंत मिळेल. नाही, ते पारायण वाचन विचन काही होणार नाही माझ्याकडून, ते 3 तास बसून कोण वाचेल, वाचन नाही होणार, तुम्ही मला दुसरं काहीतरी साधन सांगा. बरं, महाराज म्हणतात आता तुकाराम विषयीचा सप्ताह आहे, त्याच्यामध्ये तू उपवास कर. उपवास केलं की तुझं हळूहळू शारीरिक बळ वाढेल, मानसिक बळ वाढेल आणि भगवंताची प्राप्ती होईल. मग तो म्हणतो, उपवास म्हणजे पूर्ण दिवसभर न खाता राहायचं का? महाराज म्हणतात, फळं खाल्लेली चालतील. तो म्हणतो, नाही, मला असं नुसत्या फळाने होणार नाही महाराज, त्रास होतो, डोकं दुखतं, ऍसिडिटी होते, मला काहीतरी दुसऱ्या वेगळ्या प्रकारचा उपवास सांगता. मला देवाची प्राप्ती करायची, पण असा उपवास होणार नाही, मला झेपेल असा उपवास सांगा तुम्ही. बरं, महाराज म्हणतात,
की तू रोज रात्री काय खातो, तुला सगळ्यात जास्त काय आवडतं? तर म्हणतो मी रोज रात्री पिठलं भाकरी खातो, मला खूप आवडते. मग महाराज म्हणतात की आता 7 दिवस तू रात्रीचं जेवण करू नको किंवा केलं तरी पिठलं भाकरी खाऊ नको. असा उपवास आहे, तू हा नवीन मॉडर्न उपवास आहे. तू मॉडर्न उपवास कर आता. असं मग हे केलं की मला देव नक्की हे केलं की तुला देवाची प्राप्ती होईल. पिठलं भाकरी 7 दिवस खायची नाही. काय सांगितलं महाराजांनी? पिठलं भाकरी 7 दिवस खायची नाही. याला म्हटलं सोपा उपवास आहे, आपल्याला अगदी शक्य आहे आरामात. सकाळी पोटभर जेवायचं, रात्री पिठलं भाकरी खायची नाही आणि मग हे केलं की 8व्या दिवशी देवाची प्राप्ती. मग येतो, पारायण काय थोडंफार वाचतो, थोडंफार जप करतो आणि आता संध्याकाळची वेळ येते, जेवायची वेळ येते. महाराजांनी काय सांगितलंय? पिठलं भाकरी खाऊ नको. पहिला एक दिवस जेमतेम काढला, दुसऱ्या दिवशी सकाळी उठून जपाला बसला, डोळे बंद केले आणि डोळ्याच्या समोर काय दिसलं त्याला? तिसऱ्या दिवशी जपाच्या वेळेस काय दिसली? पिठलं भाकरी. असे शरीराने पिठलं भाकरी खाणं थांबवलं, परंतु मनाने जो पिठलं भाकरीचा ध्यास आपल्या मनाचा असा स्वभाव आहे की त्याला जे करू नको सांगितलं तेच त्या मनाला बरोबर करायचं असतं. जे त्याला म्हणलं तू कर ते तो करत नाही, जे त्याला म्हणलं तू करू नको तेवढंच तो करतो. असा आपल्या मनाचा स्वभाव आहे आणि अशा मनाला वळण लावणं, त्याला नियंत्रित करणं आणि त्याला देवाच्या प्राप्तीसाठी तयार करणं हे महाकठीण कर्म आहे. हे आपल्या तुकोबारायांना माहिती आहे की एका वेळेस करून हे होणार नाही, म्हणून हे अधिकाराचं बळ देव तिही बळे धरीला सायासे, याच्यासाठी तू प्रयत्न कर. आपल्यापैकी अनेक जण देव प्राप्ती करायला निघतात, परंतु मध्येच आपलं अवसान गळतं. ते म्हणतात की असं सहजासहजी होणार नाही, तुला प्रयत्न करावे लागतील सायास. बरं, प्रयत्न करायचे तर प्रयत्न कसे हवे? आपण कुठल्याही गोष्टीसाठी जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा त्याच्यामध्ये 3 महत्वाच्या गोष्टी आहेत. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे आपले प्रयत्न परिपूर्ण हवे. हातात घेतलेलं काम पूर्णत्वाला जाईपर्यंत प्रयत्न केले पाहिजे. डॉक्टरांनी सांगितलंय आता तुमचं 10 किलो वजन कमी झालं पाहिजे. 2 किलो वजन होईपर्यंत मी प्रयत्न केले, 2 किलो वजन कमी झालं आणि आता परत रोज पंचपक्वान्न खायला सुरुवात केली, तर वजन कमी होईल का? असं नाही. पूर्ण 10 किलो वजन कमी होईपर्यंत ते प्रयत्न केले पाहिजे. जसं देवाच्या प्राप्तीसाठी जे प्रयत्न आहेत, साधन चतुष्टय संपन्न होण्यासाठी जे प्रयत्न आहेत, ते एक दिवस करून चालणार नाही, ते रोज आपल्याला करावे लागतील. प्रत्यक्ष देवाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत सातत्याने प्रयत्न कर. प्रयत्न परिपूर्ण हवेत. अर्धवट काम टाकून चालत नाही व्यवहारात. दुसरी गोष्ट आहे प्रयत्न अचूक हवेत. रोज प्रयत्न करायचे, रोज मी प्रयत्न करते पण चुकीच्या दिशेने प्रयत्न करते, असं कसं चालेल? 100 माणसांचं पुरण मला घालायचं आहे म्हणून मी सगळी तयारी केली, सगळा घाट घातला, तिथे पुरण करायला उभी राहिले, पुरण शिजवलं आणि मग लक्षात आलं की चण्याची डाळ घालायची ऐवजी तुरीची डाळ घातली त्याच्यामध्ये. मग एवढं सगळं पुरण प्रयत्न केले पण त्याचा उपयोग झाला का? असं नाही. त्यामुळे प्रयत्न अचूक परिपूर्ण करायला हवे, प्रयत्न अचूक करायला हवे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे प्रयत्न दीर्घकाळ करायला हवे. आपल्याकडे एक तप हा शब्द वापरलेला आहे. तप या शब्दाचा अर्थ आहे 12 वर्ष. देवाच्या प्राप्तीसाठी आपल्याला जे प्रयत्न करायचे आहेत, इथे तुकाराम महाराजांनी शेवटच्या चरणात सांगितले की तातडी करून होणार नाही. आज उपवास केला, उद्या देव मिळाला, आज जप केला, उद्या देवाची प्राप्ती झाली, आज पारायण केलं, उद्या माझ्या समोर येऊन देवाने दर्शन दिलं, असं होणार नाही. त्या देवाची आपल्याला खरंच प्राप्ती करून घ्यायचं असेल तर 12 वर्ष कमीत कमी सातत्याने आपल्याला जे साधन दिलं आहे ते मनुष्याने करत राहायला पाहिजे. खंड न पडता करत राहिलं पाहिजे. परमार्थाचा जो अधिकारी आहे, देवाच्या प्राप्तीचा जो अधिकारी आहे, त्याचे आपल्याकडे 3 स्तर सांगितलेले आहेत. पहिला आहे मंद अधिकारी, दुसरा आहे मध्यम अधिकारी आणि तिसरा आहे तीव्र अधिकारी. बघा, आपल्यापैकी प्रत्येक जण अधिकारी आहे. आपण मनुष्य जन्माला आलेलो आहोत आणि जो मनुष्य जन्माला आला त्याच्याकडे देवाला प्राप्त करून घेण्याचा अधिकार आहे, निश्चितपणे आहे.
आज आपण जरी मंद अधिकारी असलो तरी प्रयत्नपूर्वक दीर्घकाळ सातत्याने अचूक प्रयत्न केले तर हळूहळू मंदचे मध्यम अधिकारी होऊ, हळूहळू मध्यमचे तीव्र अधिकारी होऊ आणि तीव्र अधिकारी झाले की त्याच्यानंतर तो देव प्राप्त होईल. म्हणून इथे महाराज आपल्याला तुकोबाराय सांगतात की देव तिही बळे धरीला सायासे. अधिकाराचं बळ वाढवा आणि त्याच्यासाठी न कंटाळता न चुकता सातत्याने प्रयत्न करीत राहा. मध्येच जमलं नाही म्हणून अर्धवट सोडून देऊ नका असं आपल्याला कळकळीने सांगतायत. बरं, आता प्रयत्न कसे करायचे की करुनिया नाश उपाधीचा. एक सांगितलं की साधन चतुष्टय संपन्न व्हा, दुसऱ्या इथे साधन सांगितलं की आपल्या सगळ्या उपाधींचा नाश करा. उपाधी हा शब्द सगळ्यांच्या परिचयाचा आहे का? उपाधी हा शब्द सगळ्यांनी ऐकला आहे? हो, नाही? परिचयाचा आहे का? उपाधी ही संकल्पना आपण थोडीशी समजावून घेऊ आणि मग उपाधीचा नाश करायचा म्हणजे नेमकं काय करायचं हे सुद्धा समजावून घेऊ. उपाधी शब्दाचा अर्थ आहे की मूळ तत्वाला जी जणू मर्यादित करते आणि मर्यादित करून वेगळं पाडते, वेगळ्यापणे दाखवते, त्याला म्हणतात उपाधी. आपण सोप्या भाषेत समजावून घेऊ. मूळ जे तत्व आहे ते खूप मोठं आहे, व्यापक आहे. त्या व्यापक तत्वाला जी मर्यादित करते, बांधते, कुठल्या तरी मर्यादेमध्ये बांधते आणि वेगळेपणाने दाखवते, त्याला म्हणतात उपाधी. समजावून घेऊया थोडस. आपला जो देव आहे, आपला जो खरा परमात्मा आहे तो अनंत आहे, त्याला कुठलाही अंत नाही. अनंत, अपार, अमर्यादित असं शुद्ध चैतन्य, हा चैतन्य स्वरूप परमात्मा हा आपला खरा देव आहे आणि हेच माझं सुद्धा खरं स्वरूप आहे. परंतु मी स्वतःला आज या देहापुरतं मर्यादित मानते आणि देवाला त्या मूर्तीपुरतं मर्यादित मानते. त्यामुळे मूर्तीने जेव्हा त्या देवाला मर्यादित केलं, त्या मूर्तीचा आकार ही त्या देवाची जणू उपाधी झाली आणि हा माझा देह 5 फुटाचा ही माझी जणू उपाधी झाली. आपण थोडंसं स्वतःच्या दृष्टीने एकदा आधी विचार करू की ज्या ज्या गोष्टीमुळे मी स्वतःला वेगळं मानते. आता मी म्हटलं की मी एक महिला आहे, बरोबर आहे? ज्या क्षणी मी म्हटलं मी महिला आहे त्या क्षणी त्या व्यापक चैतन्यापासून आणि जगातल्या इतर सगळ्या गोष्टींपासून मी स्वतःला वेगळं मानलं. मग मी महिला आहे, महिला असणं ही माझी एक उपाधी आहे. शिक्षिका आहे असं मी ज्या क्षणी म्हणते तर शिक्षिका असणं ही माझी एक उपाधी आहे. मनुष्य आहे असं मी जेव्हा म्हणते तेव्हा मनुष्याचा हा देह ही माझी उपाधी आहे. हा देह, महिला, मी आई, मी स्त्री, मी शिक्षिका, मी बहीण, मी सून, मी श्रीमंत, मी गरीब, मी बुद्धिमान, मी निर्बुद्ध, अशा सगळ्या गोष्टी आपण ज्या स्वतःबद्दल मानतो त्या प्रत्येक गोष्टीने आपण स्वतःला मर्यादित करतो आणि ज्या ज्या गोष्टींनी आपण स्वतःला मर्यादित करतो त्या सगळ्या गोष्टी ही आपली उपाधी आहे. इथे सांगतात की करोनिया नाश उपाधीचा. उपाधीची एक संकल्पना आपल्याकडे सांगितलेली आहे, थोडं समजावून घेऊया की उपाधी ती असते की जे त्या मूळ व्यापक चैतन्यापासून आपल्याला वेगळं काढते. पहिला भाग, हे जे संपूर्ण परमात्म तत्व ज्याला आपण म्हणतो ते सर्वत्र आहे, सदैव आहे, समान आहे आणि सगळीकडे हे व्यापून आहे, समानत्वाने व्यापून आहे चैतन्य. त्या चैतन्याचा छोटासा भाग या देहाने मर्यादित केला. मी स्वतःला देह मानू लागले आणि देह माझी उपाधी झाली. हा देह म्हणजे मी आणि हा माझा मुलगा, ही माझी मुलगी, हा माझा टेबल, हा माझा तांब्या, ही माझी संपत्ती. या प्रत्येक गोष्टीने आपण स्वतःला वेगळं काढलं आणि आता 2 उपाधींच्या मध्ये सगळा व्यवहार सुरू झाला आणि 2 उपाधींच्या मधला हा व्यवहार म्हणजे आपला संसार. आपलं शास्त्र आपल्याला सांगतं की मूळ जे चैतन्य स्वरूप आहे, जे त्या देवाचं स्वरूप आहे, मूळ चैतन्य स्वरूप जे माझं स्वरूप आहे त्याच्यामध्ये कुठलाही व्यवहार आणि व्यापार होत नाही. आसीनो दूरम व्रजती शयानो याती सर्वशः. आपलं उपनिषद आपल्याला सांगतं की आपला चैतन्य स्वरूप परमात्मा कसा आहे की तो मूळतः अत्यंत स्थिर आहे, पण स्थिर असून तो सगळीकडे फिरतो. जणू झोपलेला असून तो सगळीकडे उठतो, सर्वत्र चालतो आणि फिरतो.
तर परमात्मा हा मूळचा स्थिर आहे, तो काहीही क्रिया करत नाही, निष्क्रिय आहे. परंतु त्या परमात्म्याला जेव्हा उपाधी लागते, जशी या देहाची उपाधी लागली, तेव्हा उपाधी स्वरूपाने तो सगळे व्यवहार करतो. उदाहरण बघू म्हणजे आपल्या लक्षात येईल. आमच्या शेजारी एक परिवार आहे, त्या परिवारामध्ये एक भगिनी खूप आजारी पडली. आजारी पडल्यावरती तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. जवळची मैत्रीण होती माझी. मग मी रोज सकाळी डबा बनवायचे आणि जवळपास 15-20 दिवस मी रोज तिला दवाखान्यात जाऊन डबा दिला. तिला डब्बा दिला, तिच्या घरची सगळी सोय बघितली. आणि मग आता माझ्या मनामध्ये विचार सुरू झाले की 15 दिवस हिला मी रोज डबा दिला, हिची मी केवढी मदत केली आजारी असताना. आजारपणातून ती बरी झाली, घरी आली. ती विसरून गेली की मी तिला मदत केली होती, पण माझ्या अजूनही लक्षात राहिलं की मी हिला मदत केली होती. आणि आता 6-8 महिने झाले, त्याच्यानंतर मी आजारी पडले. आणि मी आजारी पडल्यावर सगळ्यात पहिली माझी अपेक्षा काय आहे की आता तिने मला डब्बा करून आणून द्यावा. आणि डब्बा करणं तर दूर, अहो तिने फोन करून साधी चौकशी सुद्धा केली नाही माझी. मग आता अशा प्रकारचे प्रसंग आपल्या जेव्हा जीवनामध्ये होतात, तेव्हा त्याचं अतीव दुःख होतं, आपल्याला फार वेदना होतात. पारमार्थिक दृष्टीने विचार करू की एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला डब्बा नेऊन दिला, त्याच्यामध्ये हा फक्त 2 उपाधींच्या मध्ये झालेला व्यवहार आहे. मूळ जे चैतन्य आहे त्या चैतन्यामध्ये असा कुठलाही देण्याचा घेण्याचा व्यापार होत नाही. का होत नाही? कारण की मूळ परमात्म्याला हात नाही, पाय नाही, तोंड नाही, अनेत्र, अजीव, अप्राण, अपादपाणी असं त्याचं वर्णन केलं आहे. जिथे कर्मेंद्रियच नाही, जिथे शरीर नाही, जिथे ज्ञानेंद्रिय नाही, असा परमात्मा हे माझं मूळ स्वरूप आहे. असा परमात्मा हे देवाचं मूळ स्वरूप आहे. तिथे देणाराही कोणी नाही, घेणाराही कोणी नाही, बोलणाराही कोणी नाही, ऐकणाराही कोणी नाही. मग सगळा व्यवहार, सगळा व्यापार कोणाचा चालू आहे? हा उपाधीचा व्यापार चालू आहे. मग इथे जेव्हा तुकाराम महाराज म्हणतात की करुनिया नाश उपाधीचा, उपाधीचा नाश करायचा म्हणजे आता काय या देहाला मारून टाकायचं का आपण? देहाला मारून टाकायचं नाही. किंवा मी महिला आहे, मी आई आहे, त्यामुळे माझ्या या कुठल्या ओळखीला, कुठल्या घरातल्या लोकांना कशालाही प्रत्यक्ष त्याचा विनाश करायचा नाही. परंतु ही उपाधी आहे हे केवळ ओळखायचं. आणि उपाधीचा व्यवहार चालू आहे तो माझा व्यवहार नाही. त्या उपाधीने वेगळं पाडलेलं जे मूळ चैतन्य आहे त्याला शास्त्राच्या भाषेमध्ये म्हणतात उपहित चैतन्य. लक्षात येते सगळ्यांच्या? उपाधी म्हणजे हे शरीर, आणि उपाधीमुळे जे वेगळं, जणू वेगळं पडलेलं जे चैतन्य आहे त्याला म्हणतात उपहित चैतन्य. एक शरीर दुसऱ्या शरीराला देऊ शकतं, एक शरीर दुसऱ्या शरीराकडून घेऊ शकतं, बोलू शकतं, ऐकू शकतं, परंतु चैतन्य देत नाही, चैतन्य घेत नाही, बोलत नाही, ऐकत नाही. आणि असं न देणं घेणं, न बोलणं ऐकणं असणारं जे चैतन्य आहे ते मी आहे, असा विचार जर आपण सातत्याने केला तर या उपाधीचा म्हणजे देहाच्या माध्यमातून जे काही व्यापार होत आहेत त्याचा आपोआप जणू नाश झाल्यासारखा होतो. व्यावहारिक सत्तेमध्ये आपल्याला सांगितलंय की सगळं देणं घेणं करायचं, आपली कर्तव्य करायची, शेजारी असो, घरचे लोक असो, व्यवसाय असो, सगळं करायचं. पण करताना ही उपाधी करते, हे मी करत नाही, आत्मरूप मी काहीही करत नाही, असा विचार जर सातत्याने केला तर कितीही काम केलं तरी त्याचं आपल्याला बंधन होत नाही. आणि बंधन न झाल्यामुळे त्या उपाधीचा आपोआप निराश होतो. उपाधीचा प्रत्यक्ष नाश करायचा नाही, उपाधीचा फक्त आपण विचाराने निराश करायचा, म्हणजे ती बाजूला ठेवायची. ती उपाधी म्हणजे मी नाही असा सातत्याने विचार करायचा, असं चालू आहे इथे सांगणं. माऊलींची ओवी आहे, प्रसिद्ध ओवी आहे, या उपाधी माझे गुप्त चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिते. उपाधीला बाजूला ठेवतात आणि उपाधीमधल्या चैतन्याकडे, उपहित चैतन्याकडे आपले सगळे संत लक्ष ठेवतात. एक फार महत्वाचा इथे मुद्दा आहे की हा व्यवहार जेव्हा आपण व्यावहारिक स्तरावर करतो तेव्हा आपलं लक्ष जरी उपहित चैतन्यावर असेल तरी व्यवहार हा 2 उपाधींचा व्यावहारिक सत्तेच्या नियमाप्रमाणेच होणं आवश्यक आहे. भगवद्गीतेमध्ये आपल्याला सांगून ठेवलेलं आहे
की विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी. आपल्यासमोर 5 वेगवेगळे व्यक्ती किंवा प्राणी आहेत. एक विद्या विनय संपन्न पंडित आहे, गाय, हत्ती, कुत्रा आणि चांडाळ अशी 5 वेगवेगळी रूपं आपल्या समोर आली. तर भगवद्गीतेमध्ये आपल्याला सांगतात की मग तो विद्या विनय संपन्न पंडित, गाय, चांडाळ, कुत्रा या सगळ्यांच्या मध्ये त्यांचं जे शरीर आहे ती केवळ एक उपाधी आहे, परंतु त्या शरीराच्या आतलं चैतन्य हे अत्यंत समान आहे. जो पंडित आहे, जो विचारवंत आहे, तो त्या शरीराने मर्यादित असलेल्या चैतन्याकडे लक्ष ठेवतो. ते चैतन्य सगळीकडे समान आहे असं मानतो. त्यामुळे गाय, कुत्रा, चांडाळ यांच्याकडे जो समदृष्टीने बघतो तो पंडित आहे असं गीतेमध्ये म्हटलं आहे. अशा पद्धतीने आपण त्या चैतन्याकडे बघायला शिकलो तर त्या उपाधीचा आपोआप निराश होतो. परंतु व्यवहारामध्ये असं गाय आणि कुत्रा एकच आहे असं मानून व्यवहार होईल का? माझ्या घराचं रक्षण करण्यासाठी मी कुत्र्याच्या ऐवजी गाय ठेवली तर घराचं रक्षण होईल का? गायीच्या ऐवजी कुत्र्याचं दूध काढून प्यायलं तर माझं पोषण होईल का? हत्तीवरती बसण्याच्या ऐवजी मी कुत्र्यावर बसले, घेऊन जा बाबा मला, तर मला कुत्र कुठे घेऊन जाईल का? विद्या शिकण्यासाठी मी पंडिताच्या ऐवजी चांडाळाकडे गेले तर मला विद्येचं ग्रहण करता येईल का? त्यामुळे व्यवहारामध्ये भगवान शंकराचार्यांनी एक फार सुंदर वाक्य सांगून ठेवलेलं आहे. भगवान शंकराचार्य म्हणतात की भावाद्वैतम सदा कुर्यात. भावात म्हणजे आपला जो भाव आहे त्या भावाने नेहमी अद्वैत पाहावं. क्रियाद्वैतम न कुत्रचित. क्रियात अद्वैतम न कुत्रचित म्हणजे आपल्या क्रियेमध्ये कृतीमध्ये कधीही अद्वैत नसावं, परंतु आपल्या मनाच्या भावामध्ये नेहमी अद्वैत असावं. वेगवेगळी शरीर आहेत, वेगवेगळे रूप आहे, वेगवेगळे आकार आहेत, त्या सगळ्या उपाधी आहेत. त्या सगळ्या उपाधी येणाऱ्या जाणाऱ्या आहेत म्हणून त्यांना विचाराने बाजूला ठेवावं. त्या उपाधींच्या मधल्या चैतन्यावर आपलं लक्ष केंद्रित करावं. तत्वज्ञ संत स्वीकारिते तसे. परंतु व्यवहार करताना जी उपाधी जशी आहे, सज्जन सज्जनच आहे, दुर्जन दुर्जनच आहे. दुर्जन व्यक्तीच्या उपाधीशी व्यवहार करताना तो दुर्जनासारखाच केला पाहिजे. तुकोबाराय आपल्याला काय सांगतात? दया तिचे नाव, लक्षात आहे सगळ्यांच्या? दया तिचे नाव, भूतांचे पाळण आणिक निर्दळण कंटकांचे. तुकोबाराय असं म्हणतात की आता कंटक आहे, ती उपाधीच आहे, मग त्याचा सगळा अन्याय सहन करा असं म्हणतात का? नाही. तुका म्हणे सर्प विंचू नारायण वंदावे दुरोन शिवो नये. सर्प विंचू झाला म्हणून त्यांच्या तिथे जाऊन हात लावून नमस्कार करू नये. हे वरचं शरीर ही केवळ उपाधी आहे, त्यामुळे उपाधीशी उपाधीसारखा व्यवहार करावा. परंतु व्यवहार करताना मनामध्ये भाव मात्र अद्वैताचा असावा, अभेदाचा असावा. अशा पद्धतीने आपण विचार करत गेलो. उपहित चैतन्यावर लक्ष आणि उपाधीशी व्यवहार असं जर आपण हळूहळू करत गेलो तर त्या उपाधीचा निराश होतो. पहिली आपली ओळ काय आहे अभंगाची? तुका म्हणे देवतीही बळे धरिला सायासे करुनिया नाश उपाधीचा. आपल्याला भगवंताला प्राप्त करायचं असेल तर आधी अधिकाराचं बळ वाढवा, साधन चतुष्टय संपन्न व्हा, अखंड प्रयत्न करा, आपल्या उपाधीचा विचाराने हळूहळू निराश करा. पुढे सांगतात की पूर्वपक्षी धातू धिक्कारिले जन. पूर्वपक्ष असा शब्द इथे वापरला आहे. पूर्वपक्ष शब्दाचा अर्थ आहे पूर्वार्ध. आपण म्हणतो ना आपल्या जीवनाचा पूर्वार्ध, म्हणजे आपल्या सुरुवातीचे जे दिवस असतात तो आपल्या जीवनाचा पूर्वार्ध. आणि आता वय झालं 60-70 नंतर आपण काय म्हणतो? आता हा माझ्या जीवनाचा उत्तरार्ध. तर आपल्या मनुष्य जीवनाचा पूर्वार्ध उत्तरार्ध जसा असतो तसा आपल्या परमार्थाचा सुद्धा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असतो. आपण इथे मागचे किती वर्ष झाले येऊन पारायण करतोय? किंवा इथे येऊन म्हणा किंवा आपल्या घरी म्हणा, मागचे 20 वर्ष झाले मी पारायण करते, ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीचं करते, भागवताचं करते, ह्याचं आपलं तुकाराम गाथेचं पारायण करते, हरिपाठ आम्ही रोज म्हणतो. मग रोज जेव्हा आपण पारायण करतो, रोज वाचन करतो, तेव्हा कधीतरी एक वेळ अशी यावी की त्या गाथेमध्ये काय लिहिलं आहे
त्या ओवीमध्ये काय लिहिलं आहे माऊलींनी, हरिपाठात काय सांगितलं आहे, हे समजून घेण्याची इच्छा आपल्या परमार्थाच्या उत्तरार्धात आपल्याला व्हावी. पूर्वार्धामध्ये आपण वाचन केलं, पूर्वार्धामध्ये आपण पारायण केलं, परंतु उत्तरार्धामध्ये म्हणजे काही काळ वाचन झाल्याच्या नंतर आता ते सगळं समजून घेण्याची इच्छा मला व्हावी. इथे म्हटलेलं आहे की आपण जेव्हा साधकावस्थेमध्ये असतो पूर्व पक्षी, तेव्हा धिक्कारेले, तेव्हा धिक्कार करावा. कशाचा धिक्कार करावा? फार कठीण गोष्टी सांगितल्या. धातूचा धिक्कार करा आणि जन म्हणजे लोकांचा धिक्कार करा. धिक्कार करणं म्हणजे तिरस्कार करणं आणि तुच्छ लेखणं. आपल्या घरामध्ये जेवढी संपत्ती आहे, आपला जेवढा बँक बॅलन्स आहे, त्याचा तिरस्कार करणं आणि तुच्छ लेखणं आपल्याला जमणार आहे का? देवाच्या प्राप्तीसाठी चालू आहे बरं सगळे प्रयत्न. आपल्याला तुकोबाराय काय सांगतायत की त्याचा धिक्कार करा म्हणजे तुच्छ लेखा त्याला, सगळ्या संपत्तीला, आणि जेवढ्या लोकांच्या बरोबर आपण घरामध्ये राहतो त्या सगळ्यांना तुच्छ लेखा. असं घरी जाऊन सांगायचं नाही हे की मी तुम्हाला तुच्छ लेखतो, हे मनातल्या मनात चालू आहे. पण आता हा धिक्कार करणं म्हणजे नेमकं कशा पद्धतीने शक्य आहे? आपण कोणीही संन्यासी नाही, आपण सगळे प्रापंचिक लोक आहोत, आपण गृहस्थाश्रमी लोक आहोत. आपल्या घरच्या सगळ्या माणसांना, समाजाला बरोबर घेऊन आपल्याला परमार्थ साधायचा आहे. सगळ्या लोकांना बरोबर घेऊन आपल्याला भगवंताची प्राप्ती करायची आहे. मग धिक्कार करायचा म्हणजे हा विचाराने धिक्कार आहे, प्रत्यक्षात तोंडाने वाणीने धिक्कार करायचा नाही. मग विचाराने जर आपल्याला धिक्कार करायचा असेल तर धिक्कार शब्द म्हणजे नेमकं कशा पद्धतीने आपण करू शकतो हे थोडं समजावून घेऊया. धिक्कार त्याचाच करणं शक्य आहे ज्याचा आपण मुळात आधी स्वीकार केलेला आहे. ज्याचा आपण स्वीकारच केलेला नाही त्याचा धिक्कार करण्याची सुद्धा गरज नाही. मग ज्या ज्या गोष्टींचा आपण स्वीकार केलेला आहे, जगातल्या सगळ्याच्या सगळ्या संपत्तीचा आपल्याला धिक्कार करायला सांगितलाय का? नाही. ज्याला मी माझं म्हटलं आहे त्याचा फक्त धिक्कार करा. जी माझी संपत्ती आहे आणि जे माझे लोक आहेत त्याच्यापासून आपण हळूहळू विचाराने दूर जायला शिकलं पाहिजे. विचाराने, प्रत्यक्ष तोंडाने नाही, बोलायचं नाही, कोणाला सांगायचं नाही, फक्त विचाराने या सगळ्या प्रपंचापासून हळूहळू स्वतःला अलिप्त करायचं. म्हणजे मग आपण देवाच्या जवळ जवळ जाण्यासाठी तयार होतो, तो अधिकार आपल्याला प्राप्त होतो. मग जी संपत्ती आपण कमावली आहे, ज्या लोकांना मी माझं म्हटलेलं आहे, त्यांच्यापासून विचाराने आपण स्वतःला दूर कसं घेऊन जायचं? एक छान संकल्पना आहे, ती आपण संकल्पना समजावून घेऊ. पंचदशी नावाचा एक ग्रंथ आहे. आता हे ग्रंथांची नावं ऐकून ठेवू, कधीतरी आपल्याला सद्भाग्य झालं, सद्बुद्धी झाली तर वाचनाची सुद्धा इच्छा होईल. त्या पंचदशी नावाच्या ग्रंथामध्ये एक संकल्पना सांगितली आहे, त्याला म्हणतात जीवकृत द्वैत आणि ईशकृत द्वैत. ईशकृत भेद आणि जीवकृत भेद. फार छान सुंदर संकल्पना आहे. त्या पंचदशी ग्रंथाचे जे ग्रंथकर्ते आहेत त्यांचं नाव आहे विद्यारण्य स्वामी. त्या विद्यारण्य स्वामींनी आपल्या ग्रंथामध्ये लिहून ठेवले की या संपूर्ण सृष्टीला जेव्हा निर्माण केलं, सृष्टीला निर्माण कोणी केलं? या संपूर्ण सृष्टीला निर्माण कोणी केलं? देवाने केलं, ईश्वराने केलं. तर या सृष्टीचं वर्णन करताना विद्यारण्य स्वामी म्हणतात की ही सृष्टी आहे ईश कार्यम. ईश कार्यम म्हणजे ईश्वराने निर्माण केली, ईश्वराने ही तयार केली. पण जीव भोग्यम, जीवाने हिला भोग्य बनवली. छान संकल्पना आहे. दोन शब्द लक्षात ठेवूया आपण. ईश कार्यम, ईश्वराने फक्त ही सृष्टी निर्माण केली, परंतु जीव भोग्यम, मनुष्याने ही आपल्या सोयीने, स्वतःच्या सोयीने ती भोग्य बनवली असं सांगितलं आहे. उदाहरण बघू म्हणजे लक्षात येईल. ईश्वराने फक्त स्त्री तयार केली, ईश कार्यम, परंतु जीवाने ती भोग्य बनवली. म्हणजे एखादा जीव म्हणतो की ही स्त्री माझी आई आहे, ही माझी बहीण आहे, ही माझी मुलगी आहे, ही माझी पत्नी आहे, आणि एखादा म्हणतो माझा आणि हिचा काहीच संबंध नाही, ही अनोळखी आहे. बरोबर आहे? लक्षात येते सगळ्यांच्या? ईश्वराने फक्त स्त्री निर्माण केली, परंतु वेगवेगळ्या लोकांनी आपल्या सोयीप्रमाणे तिला वेगवेगळं नातं दिलं, वेगवेगळं नाव दिलं, आणि वेगवेगळ्या पद्धतीने तो त्या व्यक्तीचा, वस्तूचा उपभोग घेतो.
ईश्वराने फक्त रत्न बनवलं. एक हिरा, एक पाचू, एक माणिक आणि एक दगड, असे 4 गोष्टी ईश्वराने बनवल्या. बरोबर आहे? आता मनुष्याने म्हटलं की हिरा हा सगळ्यात जास्त मूल्यवान आहे, त्याच्यापेक्षा मग पाचू थोडा कमी मूल्यवान, मग माणिक, मग मोती आणि सगळ्यात शेवटी दगड. ईश्वराने असं म्हटलं होतं का की हिरा सगळ्यात जास्त मूल्यवान आहे? हे कोणी म्हटलं हिरा सगळ्यात जास्त मूल्यवान आहे, याची किंमत 1 कोटी रुपये, एवढ्याशा हिऱ्याची किंमत 1 कोटी रुपये, ही कोणी ठरवली? मनुष्याने ठरवली. म्हणजे त्या हिऱ्याला भोग्य कोणी बनवलं? मनुष्याने. आणि भोग्य बनवताना त्यांनी सगळं स्वतःच्या सोयीने बनवलं. जिथे त्याचा स्वार्थ आहे त्या त्या गोष्टींना त्यांनी त्याच्या अनुकूलतेप्रमाणे भोग्य बनवलं. आता जीवाने ही जी काही सगळी सृष्टी भोग्य बनवलेली आहे, त्या भोग्य बनवलेल्या सृष्टीमध्ये सुद्धा एक प्रत्यक्ष वस्तू असते आणि एक त्याच्या मनातली त्या वस्तूची प्रतिमा असते. छान संकल्पना आहे, आपण समजावून घेऊया. बघा, एक घर आहे, एखाद्या जीवाने स्वतःसाठी एक घर बांधलं. आता प्रत्यक्ष घर आहे, 20 वर्ष काम केलं, पैसे कमवले, बँकेत टाकले, लोन घेतलं आणि खूप हौशीने 2 मजली मोठं घर बांधलं आणि मी आता म्हणते की हे माझं घर आहे. एक घर आहे आणि ते ते घर माझं जेव्हा मी म्हणते तेव्हा त्या घराची माझ्या मनामध्ये एक मानसिक प्रतिमा तयार होते. एक उदाहरण बघू म्हणजे आपल्या लक्षात येईल. एखादा मनुष्य आहे, असा विचार करू, कल्पना नुसती करू की मुरगुडमध्ये राहतो आणि त्या मनुष्याची एकूण 3 घरं आहेत. एक घर त्याचं मुरगुडात आहे, एक घर निपाणीमध्ये, एक घर गारगोटीमध्ये. खूप मेहनत केली, पैसे कमवले. आता हा मनुष्य रोज सकाळी उठतो, म्हणतो की माझ्या बँकेमध्ये भरपूर पैसे आहेत, माझ्याकडे एवढं सोनं आहे, माझी 3 घरं आहेत, मी सुखात आहे. रोज सकाळी उठल्यावर काय म्हणतो? माझ्याकडे 10 लाख रुपये आहेत, माझ्याकडे 10 तोळे सोनं आहे, माझ्याकडे 3 घरं आहेत, मी सुखात आहे. असं रोज सकाळी उठल्यावर एकदा तो जप करतो. अशी 10-12 वर्ष जातात. मग एक दिवस त्या मनुष्याला येऊन कोणीतरी सांगितलं की अहो, तुमचं ते जे निपाणीचं घर होतं ना, त्याला काहीतरी झालं, तिथे आग लागली आणि ते सगळंच्या सगळं घर आगीमध्ये जळून नष्ट झालं. असं त्या मनुष्याला कोणीतरी येऊन सांगितलं त्याला काय झालं? अरे बापरे, एवढं माझं नुकसान झालं, एवढं माझं घर होतं, माझं केवढं मोठं नुकसान झालं. आणि त्यांनी दुःख करायला सुरुवात केली, कारण की त्याला बातमी कळली माझं घर आता पूर्णपणे नष्ट झालेलं आहे. म्हणून 4 दिवस रडत बसलं. 5व्या दिवशी त्याला कोणीतरी येऊन सांगितलं की अहो, घराला आग लागली होती, पण ती तुमच्या घराला नव्हती लागली, ती वेगळ्याच कुठल्या तरी घराला लागली होती. तुमचं घर जसं आहे तसं शाबूत आहे, त्याला काही झालेलं नाही. मग 5व्या दिवशी या मनुष्याला काय वाटलं? चला, माझं घर छान आहे, माझ्या घराला काही झालं नाही. आता थोडासा विचार करा की जे 4 दिवस हा मनुष्य दुःख करत होता की माझं घर नाही, माझं घर नाही, माझं घर नाही, माझं घर गेलं, तेव्हा प्रत्यक्षात त्याचं घर गेलं होतं का? प्रत्यक्षात घराचा विनाश झाला का? नाही. परंतु ते घर गेलं या कल्पनेने, त्याच्या घरात, त्याच्या मनातलं जे घर होतं की माझं निपाणीला घर आहे आणि त्या निपाणीच्या घराचा विनाश झाला, हे त्याच्या मनातलं जे घर होतं, मनातल्या घराची प्रतिमा होती, ती प्रतिमा, ती मानसिक प्रतिमा, तिला धक्का पोहोचला, मनातलं घर त्याचं नष्ट झालं आणि म्हणून तो दुःख करत बसला. जगामध्ये बाकीच्या सगळ्या घरांना आग लागली तरी याला दुःख होत नाही. फक्त माझं घर म्हणून कल्पनेने त्यांनी जे पकडून ठेवलेलं आहे, तेवढ्या एकाच गोष्टीचा त्याला त्रास होतो, तेवढ्या एकाच गोष्टीने त्याला दुःख होतं. मग इथे जेव्हा सांगितले की धिक्कार करा, तेव्हा धिक्कार हा बाहेरच्या वस्तू व्यक्तींचा करा हे सांगणं नाही चालू आहे. प्रत्यक्षात घराच्या असण्या नसण्याने आपल्याला तेवढं दुःख होत नाही, पण ते घर माझं आहे आणि ते चांगलं आहे, वाईट आहे किंवा नाही, या कल्पनेने आपल्याला सुख दुःख होतं. घराच्या असण्या नसण्याने सुख दुःख नाही, तर ते घर माझं आहे आणि माझं असल्यामुळे ते चांगलं वाईट आहे की नाही, या कल्पनेने सुख दुःख होतं. इथे आपल्याला समजावून सांगणं चालू आहे की याचा धिक्कार करा, म्हणजे प्रत्यक्षात वस्तू नष्ट करू नका, तर ती माझी आहे या कल्पनेचा धिक्कार करा. ती माझी आहे हे ज्या क्षणी आपण म्हणणं थांबवतो, त्या क्षणी त्या वस्तूच्या असण्या नसण्याने आपल्याला काही फरक पडत नाही. देह हे देवाचे, काय सांगितले आपल्याला तुकोबारायांनी? देह हे देवाचे, धन कुबेराचे.
मग 3च्या ऐवजी 30 घरं असले तरी हरकत नाही. सगळ्या गावांमध्ये एक एक घर असावं, पण सगळी घरं कोणाची आहेत? ईश्वराची. त्यांनी थोड्या वेळापुरती आपल्याला दिलेली आहेत अशी मानावी. यातलं एकही घर माझं नाही. हा देह कुणाचा आहे? देवाचा. धन कुणाचं आहे? देवाचं. थोड्या वेळापुरतं त्यांनी ते मला दिलेलं आहे, थोड्या वेळापुरतं मी त्याचा वापर करणार, असा विचार जर सातत्याने करत गेलो, असा विचार सातत्याने करायचा, पण तो कुणालाही सांगायचा नाही. पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, म्हणजे आपलं जे काही मी आहे, जे काही माझं आहे असं आपण मानतो, ते सगळं देवाचं आहे. त्यातलं काहीही माझं नाही, त्यातलं काहीही टिकणारं सुद्धा नाही. टिकणारा फक्त देव आणि टिकणारा फक्त आत्मरूपाने जो मी आहे, चैतन्य रूपाने जो मी आहे, तो टिकणारा आहे. त्याच्यावरती आपण आपलं लक्ष केंद्रित करायचं, त्याचा विचार करायचा. असं जर आपण पूर्व पक्षी म्हणजे साधकावस्थेत सातत्याने करत राहिलो, तर मग पुढे सांगतात की स्वये जनार्दन तेची झाले. असे जे लोक आहेत की जे मी आणि माझा हा विचार सोडतात, सगळं काही देवाचं आहे, जो काही व्यवहार व्यापार आहे तो उपाधीचा आहे, त्या उपाधीचा माझा तत्वतः काही संबंध नाही, असा विचार जे लोक सातत्याने करतात त्यांच्या उपाधीचा विनाश होतो. जन आणि धन प्रत्यक्ष जरी राहिले तरी त्याचा वैचारिक दृष्टीने धिक्कार होतो आणि मग त्यांना जनार्दनाची प्राप्ती होते, म्हणजे विठ्ठलाची होते, म्हणजे रामाची होते, म्हणजे कृष्णाची होते. हे जे सगळे आपले देव आहेत यांचं फक्त रूप वेगळं वेगळं आहे. राम वेगळा, कृष्ण वेगळा, विठ्ठल वेगळा, देवी वेगळी आपल्याला वाटते की नाही? पण हे फक्त देवीचं आणि देवाचं रूप वेगळं वेगळं आहे, रंग वेगळा वेगळा आहे. त्या सगळ्या रूपाच्या मधलं चैतन्य हे एकच आहे. उपाधीचा जर आपण सातत्याने निराश केला तर उपाधीच्या मधलं चैतन्य आणि माझ्या देहामधलं चैतन्य एकच आहे असा प्रत्यक्ष अनुभव येतो. आणि त्यालाच म्हणतात तुकाराम महाराज की स्वये जनार्दन तेचे झाले. देव जसा चैतन्य स्वरूप आहे, देव जसा सच्चिदानंद रूप आहे, तसा मी सुद्धा सच्चिदानंद रूप चैतन्य स्वरूप परमात्मा आहे, असा त्याला प्रत्यक्ष अनुभव येतो. आणि शेवटी म्हणतात तुका म्हणे यासी न चले तातडी. अशा पद्धतीने देव प्राप्त करून घ्यायचा असेल तर गडबड गोंधळ करून चालत नाही. एका दिवसामध्ये हा देव प्राप्त होणार नाही. त्याच्यासाठी साधन चतुष्टय संपन्न व्हावं लागेल, अधिकाराचं बळ प्राप्त करावं लागेल, उपाधीचा निराश करावा लागेल आणि आपल्या धनाचा जनाचा वैचारिक दृष्टीने धिक्कार करावा लागेल. म्हणजे ते माझं नाही, हे सगळं भगवंताचं आहे असं सातत्याने म्हणावं लागेल. असं जेव्हा आपण वारंवार करू, हे प्रयास जेव्हा आपण अखंड करू, तेव्हा ते म्हणतात की तुका म्हणे यासी न चले तातडी. अनुभव येण्यासाठी तातडी करून उपयोग नाही, परंतु अनुभवे गोडी येईल कळू. या आत्म्याचा, या देवाचा जेव्हा आपल्याला अनुभव येतो, आपला देव खरा देव कसा आहे तर आपलं शास्त्र सांगतं की तो सद्रूप आहे, चिद्रूप आहे आणि आनंद रूप आहे. आणि हा आनंद, हे अस्तित्व, हे ज्ञान कधीही न संपणारं आहे, कुठेही जात नाही, कुठेही येत नाही, कधीही कमी होत नाही. असं जे अखंड राहणारं अस्तित्व, ज्ञान आणि सुख, हा रस, हा गोड आपला परमात्मा, याचा आपल्याला जसा जसा अनुभव येतो, म्हणजे तो मी आहे असा जसा जसा आपल्याला अनुभव येतो, त्याची आपल्याला गोडी कळते. आणि गोडी कळते म्हणजे काय होतं की देव जसा अखंड अस्तित्व आहे तसं माझं सुद्धा अस्तित्व अखंड आहे. जो आत्मरूप मी आहे त्याचं अस्तित्व अखंड आहे. देहरूप मीचं अस्तित्व अखंड नाही, परंतु आत्मरूप मीचं अस्तित्व अखंड आहे असा हळूहळू आपल्याला अनुभव येतो आणि मग मृत्यूची भीती कमी होते. जनार्दन जसा आहे चिद्रूप, तसा मी आहे असा अनुभव यायला लागला की आपली ज्ञानाची वकवक कमी होते. संध्याकाळी एकदा 5 मिनिट युट्यूब लावलं की ते 5 मिनिटाचे 5 तास कधी उचलत आपल्याला कळत नाही. आता एक व्हिडिओ, मग एक व्हिडिओ, आता एक भजन, मग एक भजन, आता एक सिरियल, मग एक सिरियल. अखंड काहीतरी पाहायचं, अखंड काहीतरी ऐकायचं, अखंड गप्पा मारायच्या, अखंड काहीतरी समजून घ्यायचं, कळलं पाहिजे, शेजारच्यांच्या घरी, समोरच्याच्या घरी. हे जे आपली ज्ञानाची वकवक चालू आहे, ती वकवक आपली हळूहळू कमी होते जेव्हा देव आणि मी एकरूप आहे या अनुभवाची गोडी आपल्याला चाखायला मिळते. आणि व्यवहारात आपलं सुख किंवा आनंद हा कायम कुठल्या तरी विषयावर अवलंबून असतो.
चहा पाहिजे, कॉफी पाहिजे, गुलाबजाम पाहिजे, बालुशाही पाहिजे. ते सगळे विषय असले तरी मी सुखी, विषय नसले तरी मी सुखी. घरच्या माणसांनी प्रेमाने वागवलं तरी मी सुखी. घरच्या माणसांनी मला त्रास दिला, छळ केला, तरी व्यावहारिक सत्तेमध्ये आपण बोलू शकतो, परंतु पारमार्थिक सत्तेमध्ये मी सुखी आहे. कोणी बोललं माझ्याशी तरी सुखी, कोणी माझी उपेक्षा केली तरी मी सुखी. मी कायम सुखी राहण्याची व्यवस्था आपल्या या भगवंताच्या रूपामध्ये आहे. स्वये जनार्दन तेची झाले. मग आपण पण असे विठ्ठल रूप झालो, आपण पण असे जनार्दन रूप झालो, आणि ते जनार्दन रूप होण्यासाठी जर आपण अखंड प्रयत्न केले, तर जनार्दन आणि विठ्ठल म्हणजेच मी आहे, स्वरूपाने आम्ही एकच आहोत असा प्रत्यक्ष आपल्याला अनुभव येईल. आणि त्या अनुभवाची गोडी आपल्याला एकदा लागली की मृत्यूची भीती कमी होईल, ज्ञानाची वकवक कमी होईल, आणि सुखासाठी आपलं वणवण फिरणं बंद होईल. अतिशय आनंदी, शांत, तृप्त, समाधानी, निर्भय जीवन आपल्याला जगता येईल. संत जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या कृपेने असं समाधानी, शांत, तृप्त जीवन आपल्या सगळ्यांच्या वाट्याला येऊ अशी आपण प्रार्थना करू. देवतीही बळे धरीला सायासे, करुनिया नाश उपाधीचा. पूर्वपक्षी धातू धिक्कारिले जन, स्वये जनार्दन तेची झाले. तुका म्हणे यासी न चले तातडी, अनुभवे गोडी येईल कळू. असा गोड अनुभव आपल्या सगळ्यांना येवो अशी आपण विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करू. आणि आजचं आपलं हे चिंतन थांबू. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज.